प्रश्न इतका सतत भेडसावतोय, याच्या अगोदर कालच नाही भरपूर वेळ आम्ही निवेदन दिलेले आहेत, मॅडम आहेत, सगळी टीम आहे, त्या निवेदनाच्या कॉपी सुद्धा आमच्याकडे. पुन्हा 4 ते 5 दिवस सलग पाणी येत नाही, पुन्हा थोडं पाणी येतं, पुन्हा 4 ते 5 दिवस पाणी येत नाही आणि दिवाळीचा तो अभ्यंग सण असले किंवा वेळापत्रक झालेले आहे. आता मला सांगायचं असं आहे की सलग 5 ते 6 दिवस आता पाणी आलेलं नव्हतं. आता शंभरचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे की पाणी पुरवठा होत नाही वेळेत, पण 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 4 पाईपलाईन आम्हाला अजून टाकायची आहे, तर आपण परमिशन आपली याच्याबद्दल सर मीटिंग पण झाल्या त्याच्यामध्ये जेवढे रस्ते होते की नाही सर ह्याच्या दरम्यान अगोदर जिथे शक्य आहे तिथे पाईपलाईन केली सर. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आता असं अजिबात झालेलं नाही सर. सुजित आंबेडकर पत्रकार आहे, त्यांच्या घरासमोरचा रस्ता आहे, नवीन केलेला रस्ता म्हणजे फोडला आहे. तुम्ही वाटलंच त्याला विचारू शकता, ते स्वतः मी काय म्हणतो सदर भागात खासदार कुठेही पाणी सोडले नाही आहे. सदर भागामध्ये मॅक्सिमम आणि काही ठिकाणी तक्रार काही महिन्याभरात उद्भवलं, पण सदर भागात ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नव्हता. आता अलीकडे थोडंसं पाणी आमचं कमी पडायला लागलं आहे, आम्हाला कुंभेतच जसं थोडंसं होत नाही त्याच्याकडे भागापेक्षा वाढल्यामुळे, त्यामुळे थोडंसं 1 महिन्यापर्यंत बदल झालेला आहे. आदेश तुम्हाला पाणी द्यायचं, त्याची माफ करणार आहे का? त्याला पाणी आलं नाही, तुम्ही सांगता की मीटर फिरलं नाही म्हणून पाणी नाही, रोजच्या रोज पाणी देणं तुमचं काम नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दरवेळेस त्या नगरपालिकेला पुरावा घालता की पाईपलाईन आमच्याकडे तरतूद नाही. एक काम करा, पुढच्या वेळेस तरतूद नाही जर असेल तर तुम्ही तुमचे पैसे घाला, आमच्याकडे द्या सीओनकडं त्या पाईपलाईनचे बिलातनं. दरवेळेस काय म्युन्सिपाल्टी आहे, नगरसेवक येतात तिथं भांडतात की द्या काहीतरी. आता नगरसेवकांना एकच काम राहिलं की तुमच्या दारात येऊन बसायचं, लोकांच्या घरी पळायचं. तुम्ही ज्यावेळेस पाणी नाही तेव्हा टँकरचं नियोजन तुमचं तुम्ही करायला पाहिजे ना. नगरपालिकेने काय टँकर द्यायचे, तुम्ही बिलं घ्या तिथली. तुमचं काम आहे ना, जर तुमचं जर पाणी येणार नसेल तर तुम्ही त्यांना टँकर पुरवायला पाहिजे. ज्या दिवशी पाणी नसेल पाणी आलं टँकर, आणि हे शेड्यूल किती दिवसात करून देणार सगळं तयार? 2 दिवसात नक्की अध्यक्ष. 4 भिंती आणि त्यावेळेस फी मंजूर होती, पाईप सुद्धा तुम्ही टाकल्या, आता नवीन परत कुठल्या पैसा फोडणार आपल्याला काही कल्पना दिलेली आहे. काय झालं सांगतो की पहिली टाक्यांची जागा आपण ताब्यात म्हणते सर. ती पाईपलाईन त्यावेळेस कदम साहेब, आपण ह्याच्या मीटिंग पण साहेबांबरोबर घेतलेली आहे. आम्ही त्यावेळेस 2-3 वेळा मीटिंग झाल्या सरांना. सर तुम्हाला प्लॅनही दिलता मी. प्लॅन दिल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की शेवटी नगरपालिकेचंच काम आहे सर. हे आम्ही फक्त नगरोत्थानमधलं काम आहे, हे नगरपालिकेचं फक्त PMC म्हणून MGP काम करते सर. PMC आहे सगळं. आता शेवटी रस्ते सगळे आपले धन्यवाद की आपण पहिल्याच आठवड्यात MGPची मीटिंग लावली. एक तर वाघमारे साहेबांच पाहिजे, एक तर तुमचा 4 दिवस मोबाईलचा 4 दिवस पाहिजे. एक तर साहेब नेन साहेब आलेले नाही. आता सदर बाजारात भाग आपल्याला माहिती आहे की भौगोलिकदृष्ट्या जो उतार सुरू होतो, सगळं पाणी तुमचं म्हणणं उतरावं होतं. आज भीमाबाई आंबेडकर नगरमध्ये पूर्वीची ताकद गार्डन झाली, तर पूर्वी सार्वजनिक नळ होती. ती सार्वजनिक नळ आपण बंद केली. आता प्रत्येकाने स्वतःचे खाजगी कनेक्शन घेतलेले. परंतु एक बेसिक गोष्ट अशी झाली की उतारा जर पाणी पळतं हे आपल्याला जर माहिती आहे, तर आपल्याला वर कुठेतरी वॉल कंट्रोल करायला वॉल लावायला पाहिजे. ते इंजिनियर तुम्ही आहे, आम्ही काही इंजिनियर नाही, आम्ही फक्त तक्रारी करू शकतो. तुमच्या कोर्टाच्या शेजारची जी टाकी आहे त्या फरांद्याला सतीशला माहिती आहे की त्याचा वॉल किती दिवस टिकेल होता. तर कुणाला मुलगा एकाला सगळं माहिती आहे. कुणी मधलाच भाग आहे सर. ठीक आहे सर, या बाबतीत हे तुमच्यासाठीच आणले पाणी प्यायला. माझ्या भागातलं आहे, विलासपूर गोळीबारचं. पहिलं प्रथम नगराध्यक्षांचं खूप मनापासून आभार मानतो आणि CO साहेबांचं. पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि सातारचा पाण्याचा प्रश्न घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार, सर्व नगरसेवकांचा आभार. हे अशी परिस्थिती आहे आपली MGPची. तुम्ही काय कारण सांगताय? तुमचे साहेब कुठे? काही नाही, MGP तुमचं काही काम करत नाही.
तुम्ही टोलवाटोलीची उत्तर देता. फक्त तुम्हाला बिलं पाहिजेत, लोकांची बिलं उलटी सुलटी आकारायची, एवढंच काम करता. मी स्वतः 3 वर्षात 2023 टँकर वाटल्यात. 2023 टँकर मी स्वतः वाटल्यात विलासपूर गोळीबारमध्ये. आत्ता बी टँकर चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती ही पाण्याची मेहरबान परिस्थिती नगराध्यक्ष. काय परिस्थिती बघा, त्यातलं पाण्याचा वास घ्या. आणि आजचं सकाळचं पाणी मी 3 वेळा 4 वेळा तक्रार दिली. बापूजी साळुंखे नगरमध्ये तुम्ही वास घेऊन बघा पाण्याची परिस्थिती काय. हो, मी काही कारण सांगू नका. सगळे तुम्ही टोलाटोलीची उत्तर देता. तुम्हाला काय झालंय, 30-20 वर्ष झाले तुम्हाला इथं कामाला आहे, तुम्ही सर्व्हिसला आहे. त्यामुळे तुम्हाला नुसत्या लोकांना बोलायचं, टोलवाटोलीची उत्तर द्यायची. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना, महाराज साहेबांना तुमची मिटिंग घेतलेली इलेक्शनच्या अगोदर. मला पाणी पुरवठा सुरळीत पाहिजे म्हणून सांगितला. तुम्ही केला का? काही नाही, नुसतं बोलायचं काम करता. पाणी पुरवठ्याचं यांच्यामुळं नगरपालिकेला आणि बाकीच्यांना फक्त पाणी पुरवठ्यामुळं सगळ्या सातारला वेटीस धरलं जातं की तुम्ही धरता. खरंय का? आता तुम्ही सांगितलं रस्ते फोडल्यानंतर त्यांना मेहरबानने सांगितलं काय परिस्थिती आहे. लय बेकार परिस्थिती आहे साहेब. तुम्ही नुसतं इथं बोलता, तुमचे अधिकारी कुठे आहेत? कोण नाही येत, नुसतं बोलून जाता, गोड बोलता, झालं. मेहरबान 4 दिवस झाले, 8 दिवस झाले कंटिन्यू पाणी वाहत होतं. आणि हे म्हणतात ना टाक्या भरतात, अजिबात टाक्या भरत नाही. मी स्वतः सकाळी बघत असतो. पाणी सोडणारा सगळं माहिती, तुमचे पाणी सोडणारे स्ट्राईक करतात, लोकांना वेटे धरतात. तुम्हाला पगार नाही झाला म्हणून लोकांचं पाणी सोडत नाही का 2-3 दिवस? तुमची मोगलाई लागली का? नाही सर, तसा विषय नाहीये. मग कसा विषय? पाणी का सोडत नाहीत कामगार, एवढं सांगा. का सोडत नाही? तुमची जबाबदार नाही. हा विभाग मेंटेनन्स. मॅडम बोला. मिनिट्स का बंधन असतं. 24 तास शेड्यूल सगळीकडचं सगळ्या भागातलं ठरलेलं आहे. हे डिमांड काय वाढलेली, सगळीकडचीच डिमांड वाढलेली आहे. त्यामुळे एका गावात पाणी जर वाढवायचं असेल तर दुसरीकडचं पाणी करूनच त्याला घ्यायला. तसं करू शकत नाही साहेब. आमची साहेब पंप ठरलेले असतात, किती डिस्चार्ज टाकायचा, किती तास, हे सगळं झालेलं आहे. जुनी आम्ही नवीन स्कीमसाठी प्रपोजल दिलेलं आहे. हे कारण खूप मोठं झालं, मला बी माहिती आहे. घरं वाढल्या, पहिली 10 घरं होती, आता 100 घरं झाली. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या टाक्या रेग्युलर भरतात का एवढं सांगा. हा इथे टाक्या अध्यक्ष नीट भरले ना तरी पाणी सगळ्यांना येऊ शकतो. टाक्याच भरत नाही हे सांगतात. इलेक्ट्रिकचं तिथं माऊलीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही खाली माऊलीला चला आणि जिथं जिथं पाणी स्वच्छ होतं कृष्णनगरला अवस्था आहे का? काचची अवस्था एकदम सुंदर आहे, लय बेकार अवस्था. केटीची काय अवस्था आहे? नवीन केटी करायला पाहिजे का नाही तुम्हाला? आता काय केटीची अवस्था आहे? चला तुम्हाला आता नगराध्यक्षांवर सभापती आपण सगळीजण उठून जाऊ. काय अवस्था आहे जाऊन बघा बघू. काय रे जेव नुसतं आपल्या लोकांचे टॅक्स घ्यायचा, पुढं काय करायचं नाही. तेवढं गोळा करायची. लोक मिली तरी चालते राष्ट्र पाणी. तुमची काय जबाबदारी आहे का? तुम्ही काय तुमचं काय नाही जबाबदारी. जरा याचा वास नाही तुम्हाला कळत काय अवस्था आहे बघा. मानते तुम्हाला तुम्हाला मांडले तुम्ही सादर करते काय आलं असेल नाही ते करा कुठं तुमचं. मग आता कसं पाणी परत कसं येते? तुम्ही स्वतः तिथे आलेला होता, तुम्हाला पाणी दाखवलं होतं कुठंतरी हे पाणी तुम्ही कोण दाखवलं का आम्हाला? मी कोण दाखवतो, तुम्ही कोण दाखव. आमचा आवाज बसायच्या पाण्यामुळे बसलाय तुम्ही ते पाणी